घरातली संध्याकाळचा व्ह्यू, पिंपळा नीलम गार्डन, नॉर्बेमचे बॅग, व्ही, गुरुदेव दत्त, दत्त जयंती विशेष. नमस्कार मित्रांनो. तर आज मी पिंपळे निलखमधली संध्याकाळ रोजची मी कशी घालवतो त्यावरती हा ब्लॉग बनवला आहे. होपफुली तुम्हाला आवडेल. चला तर मग चलो. हे पहा, युवांशला गार्डन दिसलं की क्रॉक्स फेकून पळत जातो. त्याला माती क्रॉक्समध्ये जाते म्हणून तो मातीत खेळताना असं चप्पल, बूट्स, क्रॉक्स काढून फेकून, जसं स्विमिंग टँकमध्ये उडी मारतो तसं मातीच्या ढिगाऱ्यामध्ये उडी मारून आता खेळायला गेला आहे. रोज संध्याकाळ मी ऑफिसमधून आल्यावर त्याची शाळा, डे केअरची सुट्टी होते. दिवसभराचा क्षीण घालवण्यासाठी तो मला ओढत घेऊन येतो. हे पहा, उद्यानातील झाडे तोडू नये असा फलक लावला आहे. पुणे महानगरपालिका सक्त कारवाई करेल. दिवसभराच्या मीटिंग आणि युवांशही दिवसभर स्कूल, डे केअरमध्ये असतो. तो आम्हाला ओढून घेऊन येतो. कधी कधी तिची आई, नाही तर आज मी एकटाच आलेलो आहे. त्याला खेळायच्या नादाने माझं गार्डनमध्ये चक्कर रोज होती. वाटलं आज युवांशचा एक ब्लॉग बनवूया, गार्डन आणि युवांश. तर आठवड्यातून 2-3 वेळा तरी मी युवांशला घेऊन गार्डनमध्ये येतो. गार्डनमध्ये येण्याचे खूप फायदे आहेत, जे तुम्हाला दिसतं, जे तुम्ही अनुभव करता. एक दिवसभरातून डिस्कनेक्ट होता, तोही मातीत खेळतो आणि थकून जातो. हे पिंपळे निलम महानगरपालिकेच्या गार्डनमध्ये सेंटरला योगासना करण्यासाठी एक छानसा मंडप म्हणा, नाहीतर एक शेड तयार केलेला आहे. इथं तुम्हाला वॉर्म LED लाईट दिसेल. सगळेजण निवांत बसून संध्याकाळ घालवतात. हा प्रकाश मंद प्रकाश आहे, डोळ्याला शांतता देतो. पूर्ण गार्डनमध्ये असं वॉर्म LEDचे लाईट्स आहेत, जे की तुम्हाला संध्याकाळी डोळ्यांना त्रास होत नाही. आपा मातीत खेळतोय. दिवसभर थकून येतो. गार्डन हे त्याचं आवडतं खेळायचं ठिकाण आहे. हे पहा, मी व्हीचं ब्रँडिंग करायला कधी विसरत नाही. नॉर्बेमची आमची यावर्षीची गिफ्टची बॅग, याच्यात मी युवांश टोपी, वॉटर बॉटल सगळं घेऊन मी गार्डनमध्ये संध्याकाळी बाहेर फिरतो. हेही एक दुसरं शेड आहे. आता इथं तुम्ही बघाल की वयस्कर माणसं छोटा मोठा हलका फुलका व्यायाम करत आहे. तिथं व्यायामशाळा आहे, ओपन जिम ज्याला म्हणतात. रोज संध्याकाळी घरगुती महिला, नाहीतर वयस्कर माणसं त्या जिमचा उपयोग करतात. मला युवांशच्या पाठीवर सांभाळण्याची ड्युटी असते, म्हणून काही शक्यताच नसते. हे पहा, ऋतिक रोशनसारखे विंग्स बनवायचे असतील तर असं तुम्हाला व्यायाम करावा लागेल. तर काल दत्त जयंती होती. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देऊळबंद हा मराठीत एक मस्त चित्रपट येऊन गेला. दत्त जयंतीचं पूर्ण महात्म्य त्याच्यात सांगितलेलं आहे. सायन्स महत्त्वाचं की देवाचं अस्तित्व आहे की नाही, या विषयावरती देऊळबंद हा पिक्चर काढलेला आहे. काल दत्त जयंती होती. पिंपळे निलखमध्ये खूप मस्त सजावट केलेली आहे मंदिराची, आणि सर्व लोक मने भावे याची. पिंपळे निलखमध्ये खूप छान दत्त जयंती सण साजरा होतो. तसं प्रत्येक सण हे खूप आवडीने साजरे केले जातात पिंपळे निलखमध्ये.
पण दत्त जयंतीला होम हवन दिवसभर चालतं, पूजा असते आणि प्रॉपर हवन करून शांती लाभ होऊ दे असं पूजा अर्चना केली जाते. तर देऊळ बंदबद्दल मी बोलत होतो. तर जसा निसर्ग आहे, मानवाचा जन्म आहे, जे काही सजीव गोष्टी आहेत याच्या अस्तित्वाची कहाणी हे देऊळ बंदमध्ये दाखवलेलं आहे. जेवढं काही तुम्ही मनभावे प्रयत्न कराल, आता ही सजावट बघा, एवढी फुलांची आरास केलेली आहे. जो कोणी इथं हे दर्शन बघायला येईल त्याला प्रसन्न वाटल्याशिवाय, नाहीतर जेवढा वेळही तो दत्तच्या मूर्तीकडे पाहेल तर तो प्रसन्न होऊनच घरी जाईल. म्हणूनच मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. ही सजावट मला या व्हिडिओमार्फत सगळीकडं दाखवायची आहे. पिंपळे निलखमध्ये महाराष्ट्रीयन सण हे खूप चांगल्या पद्धतीने साजरे होतात. हे जन्मसोहळ्याचा पाळणा हलवला आहे, फुलांनी सजावट केलेली आहे. प्रत्येकजण पाळण्याच्या बाजूला फोटो काढण्याचा मोह आवरत नाही प्रत्येकाला. आतमध्ये पाळण्यात दत्ताची छोटी मूर्ती ठेवली आहे. थोडक्यात दत्त मंदिर पिंपळे निलख हे यावर्षी खूप चांगल्या पद्धतीने दत्त जयंती साजरी झाली. मी इथंच थांबतो. धन्यवाद.